मित्रांनो, जीवनात चुका होतातच. कधी अभ्यासात लढाई, कधी नात्यांमध्ये दुर्लक्ष, कधी कामात बेफिक्री. पण चूक झाली म्हणजे आयुष्य संपलं असं नाही. खरी गोष्ट ही आहे की आपण वेळेत सुधारणा केली पाहिजे, कारण वेळ निघून गेल्यावर केलेला पश्चातापाचं सोनं काहीच कामाचं नसतं. एका गावात रोहन नावाचा विद्यार्थी राहत होता. तो खूप हुशार होता, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचा. रोज मोबाईल, मित्र, मस्ती आणि तो म्हणायचा अजून वेळ आहे, उद्या सुरू करतो. परीक्षेच्या वेळी त्याला कळलं त्याने अभ्यास केला नाही आणि गुण खूप कमी आले. आई वडील निराश झाले. त्या रात्री रोहन रडत बसला. त्याला जाणवलं, जर मी वेळेत सुधारलो असतो तर आज हे अपयश आलं नसतं. त्या दिवसापासूनच त्याने ठरवलं, मी आता वेळ वाया घालवणार नाही. तो रोज थोडं थोडं शिकू लागला. पुढच्या परीक्षेत त्याला यश मिळालं. शहरात एक व्यापारी होता, संदीप. त्याचं दुकान चांगलं चालायचं, पण तो खर्चात जास्त होता. त्याला लोक सांगायचे, थोडं सावध राहा, वेळेत सुधारणा कर, नाहीतर नुकसान होईल. पण संदीप म्हणायचा, अजून वेळ आहे, काळजी कशाला. हळूहळू त्याचं कर्ज वाढलं. दुकान बंद होण्याच्या स्थितीत आलं. तेव्हा त्याने उशीर का होईना पण शहाणपणाने निर्णय घेतला. तो खर्च कमी करू लागला. नवीन पद्धतीने दुकान चालवू लागला. काही वर्षांनी पुन्हा त्याचा व्यवसाय उभा राहिला. त्याला एक गोष्ट कायम लक्षात राहिली, चूक होणं स्वाभाविक आहे, पण वेळेत सुधारणा केली नाही तर ती चूक आयुष्य नष्ट करते. मित्रांनो, विद्यार्थी जर वेळेत अभ्यासात सुधारणा करत नसेल तर त्याचं भविष्य धोक्यात येतं. एखादा माणूस नात्यांकडे लक्ष देत नसेल तर ते नातं तुटतं. आरोग्याकडे लक्ष केलं तर उशिरा जाणवलं की औषध उपयोगी पडत नाही. व्यवसायात वेळेत सुधारणा केली नाही तर दिवाळखोरी ओढवते. चूक ही घातक नसते, पण ती चूक सतत करणं घातक ठरतं. यश त्यांनाच मिळतं जे वेळेत स्वतःला सुधारवतात. लक्षात ठेवा, वेळ कोणाची वाट बघत नाही. आजची सुधारणा म्हणजे उद्याचं यश, आजची लढाई म्हणजे उद्याचं अपयश. म्हणूनच स्वतःला विचार करा, मी ज्या चुका करतोय त्या वेळेत सुधारणा करतोय का? कारण वेळेत सुधारणा केली तर चूक अनुभव बनते आणि उशिरा सुधारणा केली तर अनुभव ही शिक्षा बनते.